काय तू असं माझा काय घेतोस असा पाडा बोलवा मी मनीषा सालवी जीभ बघा कशी बाहेर काढलाय गाणं बोल बोल पॅक पॅक वाढला बदल बोल काय कुठं आली बघू द्या पानकोटचा सरसरीत सरसरीत निवरसरीत सरसरीत आहे नाही तो नाही मी बेस कितीचा कितीचा 20 रुपयाचा मग 50 रुपयाचा लोक कोलिंग देतात एवढूसाच 20 रुपये टाका पण एकदम मस्त आहे एकदम भारी आहे मस्तच असत सुरसुरीत एकदम कसा मस्त आहे ते वास सुगंध सुटलाय सुगंध हाय तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जयेश साळवी या ब्लॉग मध्ये आतमध्ये शिरलंय मांजर हो पडला ना आला आला ह्याला का असं लावलेलं ओळखायला हिरवा पीस केलाय त्याचा मग काय तो चिंदी आहे हे त्यांचं घर आहे हा कोंबड्यांचं घर आहे आणि ती झाकून का ठेवलंय टोपली खाली अंडी घालायला मग ती काढणार कधी काढणार कधी नाही मग आता उघडा ना उघडा तिला व्हिडिओ करू द्या आणि मग परत ढाका हा ते व्हिडिओ करतात हा काय लक्ष ठेवू नाही वाटतं मला कधी उघडतायत नाही भेटतंय ही बघा किती सगळी सेम कलर आहेत ती 6 आहेत गँगच्या गँग तिला आता उघडलीत मग ती गेली ना हा 6 पिल्ल आहेत ती पण सेम टू सेम आहेत हो मग हा लक्ष ठेवू नये मांजर काय रे काय तू असं माझा काय घेतोस असा पाडा बोलवा काय बोलू मी मनीषा सालवी बोला तुझी सासू उतुशी सासू आज सासू म्हणते एवढी आज सासू टणकीत म्हणते लाई मी जयेशचा दादा आहे आम्ही त्याला सोनू बोलतो आता येणार आहे तो आम्ही सर्व मुले त्याची वाट बघतोय ही बघा आमची गावठी कोंबडी परत आली ती तिकडे गेलेली परत आली 6 पिल्लं आहेत एक कलरची सेम कलर कशी काय झाली ती सेमच आहेत कलरची तिचा वेगळा कलर नाही ही काळी झाली सगळी पिल्लं अजून गेल्या कुठे कोंबड्या काय माहिती कुठे गेल्या भरपूर आहेत गँगच्या गँग ही आमची अंतरंगी चिवडा गल्ली ही चिवडा गल्ली आहे चिवडा गल्ली आहे आमची चिवडा गल्ली आणि हे कपडे सुकत टाकले जातात गावाला असेच टाकतात ऊन आहे तर ही आमची पाण्याची टाकी आहे हं. त्याच्यामुळे आम्हाला पाणी मिळतं घरोघरी सर्वांना हे आमचे शेगवान आहेत शेगवाची झाडे शेंगण्याची झाड आहेत गावठी भरपूर झाल्या शेंगा पण हे बघा हे कोंबडी आलेली कुठे आले हे बघा कुठे हे काय 2 कोंबड्या आलेले आहेत एक कोंबडा आहे आणि एक कोंबडी आहे ते दोघं सोबतच फिरतायत जोडी आहे त्यांची चला मग आमच्या अंगणवाडीमध्ये मुलं निघालेली आहेत कुठे कपडे नाही घातलीत ते हे काय अंगणवाडी आज बुधवार आहे आज ना बुधवार आहे काय हा. हा. बटरवाले आले बटरवाले दोनच आल्या त्या ग हो जाताव घडी जाताव कोण नाव काय आडवी आडवी आडवी. बोल आडवी समी चाली हा कुस्ते सायकल चालू का सोंडाची
पाठ करून ठेवलायस तू देशाचा खंड बिंड. सांग मी अंगणवाडीत जाते. कशाला कशाला जातेस? हो, खायला सांग. फक्त फिरायला बस. बाई शिकवतात पण सांग. गाणी काय शिकवतात दाखव. काय शिकवलं सांग. बोल काय शिकवलं बोल. कोणती गाणी बोलून दाखव एक. बोल एक गाणं बोल. सुकटवाल्या आमच्या इथे चालूच असतात. सुकटवाली आली परत. मग अशी एक येऊन गेली ना मी कपडे धुवत असताना. आता ही दुसरी आली. कुठं गेलं डोलं. तू बनवलास घरी कंकासूर. मस्त छत्रीच आहे ना. आणि हे काय गाणं बोल. बोल पॅक पॅक वाढायला बोल. आज जाशील की नाही मग संध्याकाळी. संध्याकाळी जाशील की नाही. हिला मार हिला मार. ए नको नको. अंतराला घाबरव जा. चंकासूर बघू दे कसा बनवला इत्यान. बघू दे. छत्री आहे ना ही. छत्री शिवून हे पिशवी पिशवीच एकदम दिमाग लावलेला आहे. पप्पांचं दिमाग आहे. करामत. आणि हे ते टोपीला होतं बर्थडेच्या. बर आहे. होममेड ने चंकासूर. जीभ बघा कशी बाहेर काढलाय. तिकडं टीव्ही आहे. नाही तर नाव काय. चंकासूर. जिबल्या. हा इकल्या इकल्या शंकासूर. मागलीस कोलीम. काय कुठं आली बघू द्या. पानकोटचा कोलिम सरसरीत सरसरीत निवरसरीत सरसरीत आहे. नाही तो नाही मी बेस केलं. कितीचा कितीचा. 20 रुपयाचा. मग 50 रुपयाचा लोक कोलिम देतात. एवढूसाच 20 रुपये टाका. पण एकदम मस्त आहे. एकदम भारी आहे. मस्तच असतं. सुरसुरीत एकदम सुरसुरीत. वाटाणा झालाय. वाटाणा झाला. चाळीसचा. तो तर टाक. ताई कोलिम आलाय. कोलिम इथे आमच्या इथे आले कोलिम. द्या वाटा एक. चांगला करा. कुठली माशी. बानकुटची. वारा जास्त सुटते ना. 2 दिवस झाले. काय हो अजून काय. हो दिवसातून 2-2, 3-3 आमच्याकडे कोळणी येत आहे. ही पण निघाली दुसरी. तिने पण तेच आणलंय. जवळच आहे ना. काय आहे तर आता मी विस्तव पेटवते. आमची ही एक चूल आहे. बट ही चूल आहे जरा क्रॅश गेल्या. आणि फक्त पावसाळ्यातच ही वाली आम्ही चूल पेटवतो. तर ही वालीच आम्ही बाहेर केल्या. कारण की धूर वगैरे असं एकदम बाहेर जातो. टेन्शन नाही धुराचा. त्याच्यामुळे ही आम्ही बाहेर केली. आता ती मी पेटवते पाणी तापत ठेवण्यासाठी. आणि मस्त झालंय. इकडे सूर्य मावळतोय.
आणि इकडे वांगी बघा किती झालेत, लांब लांब, ती पण भरपूर झालेत. गावाला एकदम भारी वाटतं मुंबईपेक्षा. एकदम वातावरण भारी असतं गावाला, मस्त वाटतं. सगळी झाडच झाडं पाहिजे तेवढी, आजूबाजूला घराच्या चारी बाजूने झाडं. आणि मला वाटतं इथे कैऱ्या लागल्या 2. ही बघा, इथे एक कैरी लागली, बाकी नाही कुठेच. कॉक 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 करत हिरोईन. तर मी अशी चूल पेटवले आणि पाणी तापत ठेवलंय. आता आमचं पाणी तापेल संध्याकाळचा, तेव्हा आमच्या आंघोळ्या वगैरे. आणि हा मगाचा जवळा घेतलेला आम्ही साफ करते. आता तो साफ होतोय वगैरे काहीच नाही, एकदम स्वच्छ आहे. स्वच्छ आहे. पण थोडा तरी साफ करावा लागतो ना, घेतलाय तर. मस्त एकदम क्लीन. ₹20 वाटा. आमच्याकडे 20-20 रुपये, 10-10 रुपये, 10-10 रुपये, 20-20 रुपये अशी मच्छी भेटते. म्हणजे कोळणी घेऊन येतात, एकदम ताजा फ्रेश आणि फ्रेश. कारण की समुद्र आमच्या बाजूलाच आहे, समुद्र, म्हणून तिकडे मच्छीमारी करतात आणि इकडे घेऊन येतात. मग तो आता आमच्या गावच्या पद्धतीने आम्ही करू, तो पण तुम्हाला दाखवते. एकदम सिंपल, जास्त काय आम्ही टाकत नाही, सिंपल मच्छी करतो. चंद्र पण आला, दिसतोय की नाही? हा दिसतोय, दिसतोय लगेच. नाही, सूर्य गेलाय तोपर्यंत इकडे चंद्र आला. वा, तर त्याला 2-3 पाण्यातनं धुवून घ्यायची. म्हणजे कसं काही कचरा बिचरा असेल समुद्रातली तर ती निघून जाते. आमच्याकडे कोळणी बिळणी भरपूर येतात. आमच्याकडं कोळणी आता मी दाखवलं ना, सारख्या चालूच असतात. एक गेली, दुसरी, दुसरी आली, तिसरी, अशी. आणि हा बघा, इकडे, इथे. आमच्या घरातले नाही, पण आजूबाजूला आमच्या भरपूर आहेत. आणि कोंबड्यांची तर काही कमीच नाही. हे बघा, चूल बघा थोडी भदावाड्या पेटले, ओव्हरफ्लो झालाय तिचा. गावाला चुलीवरती पाणी वगैरे तापतो, मुंबईला तसं नाही. गॅस शिवाय काय होतच नाही. आमच्या इथे बघा, कढीपत्त्याची गरज लागली, केवढा मोठा झाड आहे, लगेच तिथून काढायचा, घ्यायचा. पण आता तो जरा सुकल्यासारखा झालाय, नाही तर चांगला होता. धूळ बसली वाटतं का त्याच्यावर? पाणी नाही ना त्याला, म्हणून तो तसा झाला. आम्ही तिकडे गेलेलो, मग ह्याला पाणी घालायला कोण नाही. लगेच फ्रेश फ्रेश कढीपत्ता काढायचा आणि जेवण बनवायचं. तर मी तुम्हाला मगाशी बोलली, आम्हाला जो जवळा बनवायचा आहे त्याच्यासाठी. हां, ही लसूण, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, तो जवळा आणि हा कढीपत्ता. आणि आम्ही घरीच आंब्याची उसरी केली आहे. म्हणजे तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही, पण आमच्याकडे कच्चे आंबे सुकवतात आणि ते भरते तेल भांड्यामध्ये पहिला. म्हणजे आमच्या गावची साधी आणि सोपी पद्धत आहे, ती आम्ही तुम्हाला दाखवतो. एकदम सिंपल, जास्त काही तामझाम नसतं त्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकत, तो म्हणजे पाणी हे होतं ना, पाणी नाही घ्यायचं, वाफेने त्याला सुटतो पाणी. कढीपत्ता गेला.
एकदम झाडावरून काढलेला फ्रेश कढीपत्ता, कांदा. कांद्यानंतर मिरची, चवीला लसूण. आता ते परतून घ्यायचंय सगळं साहित्य. कांदा, लसूण, मिरची, कढीपत्ता, अशा 4 गोष्टी आहेत. मिक्स करून घ्यायचंय. तेल जरा जास्त टाकायचं, म्हणजे आपण पाणी नाही टाकत ना, मग ते तेलावरती चांगलं फ्राय झालं पाहिजे. की चांगली टेस्ट येते ना, म्हणून. आणि हा आमच्या गावच्या घराचा किचन आहे, छोटासा. तुम्हाला दाखवायचं राहिलं आमच्या गावचं घर, ते दाखवू आम्ही लवकरच. कांदा फ्राय झाल्यानंतर टोमॅटो पण चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याच्यात. आणि ही आमच्या घरातली उसरी, म्हणजे जे कच्चे आंबे असतात ना, त्याला मध्ये कापून मीठ लावतात ना, मग सुकवतात, नंतर मग मीठ लावतात. आणि ती टाकायची असते, पावसाळ्यात यूज होते, म्हणजे नॉनव्हेज मध्ये जास्त करून. नॉनव्हेज मध्येच ते टाकतो. नॉनव्हेजला जरा अशी चटपटीत चव यायला, आंबट लागायला. हळद जरा जास्त टाकायची. नंतर हा घरातला तिखट मसाला, लाल तिखट मसाला घरचाच आहे. आणि हा गरम मसाला पण घरीच बनवला. कलर येईपर्यंत फ्राय करायचं. कलर येईपर्यंत फ्राय करायचा. आणि तेल सुटलं का जवळ टाकायचं. टेस्ट मस्त येते. आमच्याकडे जवळ्याला खूप नाव आहेत. कोळीम बोलतात, आणि जवळा तर सुकवलेला त्याला सुकट बोलतात. त्याला सुकट, कोलिम बोलतात, जवळा बोलतात, खजवाल बोलतात जास्त करून. आणि हा आपला जवळा गेला त्याच्यात. मच्छीची कमी नाही आमच्या साईडला, खूप मच्छी येते, ताजी मच्छी एकदम फ्रेश. आता ह्याला आपोआप पाणी सुटणार, गरजच नाही पाणी टाकायची. आणि जास्त करून सुकच बनवतात. सुकच बनवायचं. तर त्याच्यात वरती जरा पाणी टाकायचं, पाणी ठेवायचं टाकले. बघा कसा मस्त कलर आला एकदम. आता तो आपोआप होईल, शिजेल. बारीक गॅस करून फक्त ठेवायची. आता आपोआप शिजणार. मग शिजल्यानंतर मी परत तुम्हाला दाखवते. तर याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर थोडा फ्राय, आणि मग कसा मस्त येते वास. सुगंध सुटलाय, सुगंध. आणि हा दूध आहे, आमच्या गाईचाच दूध आहे घरातला, तो आता मी पिणार आहे. बघा झाला रेडी. कोथिंबीर आता कोथिंबीर टाकायची थोडीशी, झाला डन. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि बनवा आमची साधी सोपी रेसिपी,
झालं, डन, फिनिश. आता खायला बसायचं. डन झाली. आता भाकरी घ्यायची तांदळाची आणि खायला बसायचं लगेच गरमागरम. जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच आम्ही काहीतरी गावचे छोटे छोटे व्हिडिओज बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवू. तोपर्यंत बाय बाय. बाय.